नमस्कार मित्रांनो. बऱ्याच दिवसांनी ऑनलाईन थ्रू आपल्या भेटीस येत आहे. यापूर्वी मी माझ्या काही कविता तुमच्यासमोर सादर केल्या होत्या. त्यानंतर मधल्या काळामध्ये अर्थातच लॉकडाऊनमुळे जरा वाचनाकडं वळालो आणि काही चांगली पुस्तकं माझ्या वाचनात आली. त्यातील पहिलं पुस्तक म्हणजे थर्ड अँगल. लेखक आहेत विनोद शिरसाट. या पुस्तकामध्ये लेखकाने दोन मित्रांच्या संवाद रूपामध्ये एक त्यांचा प्रॅक्टिकल मित्र तर दुसरा थिअरॉटिकल मित्र अशा संवाद रूपामध्ये हे लेख त्यांनी लिहिले आणि त्याचं पुस्तक रूपामध्ये त्यांनी प्रकाशित केले आहेत. प्रत्येक जणच दोन प्रकारे विचार करत असतो. आपण नेहमी ऐकतो सुद्धा की तो मित्र खूपच प्रॅक्टिकली विचार करतो किंवा हा फलाना खूप थिअरॉटिकली विचार करतो. आता ॲक्च्युली प्रॅक्टिकली आणि थिअरॉटिकली वास्तववादी विचार करणं ज्याला आपण प्रॅक्टिकली म्हणू किंवा थिअरॉटिकली जे काही आपल्याला सांगितलं जातं, जे शिकवलं जातं किंवा जे आपण ऐकतो, ज्याची काहीतरी थिअरी आहे, त्याद्वारे आपली विचार करण्याची पद्धत असणं, अशा दोन पद्धतीने विचार सहसा माणूस करतो. तर सदर लेखकाने अशाच दोन प्रॅक्टिकली आणि थिअरॉटिकली मित्रांचं संवाद रूप किंवा थिअरॉटिकली व्यक्तीनं प्रॅक्टिकली दोस्तांशी केलेला संवाद असंही म्हटलं तरी चालेल. सदर पुस्तक वाचताना त्याच्यामध्ये मला सगळ्यात भावलेला धडा किंवा त्यातला चॅप्टर म्हणूया सापेक्षवाद समजायलाच हवा. द थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी हे जसं आईन्स्टाईननी त्यावेळेस समजून सांगितलं, ते जगाला समजायला बराच काळ गेला, वेळ गेला. सापेक्षतावाद समजायला अजूनही बऱ्याच लोकांना सापेक्षवाद काय आहे याची खूप खोलात जाऊन माहिती नाही आहे. पुसटशी कल्पना आहे की सापेक्षतावाद असतो म्हणजे स्थलसापेक्ष, वेळ सापेक्ष अशा गोष्टी आपण ऐकलेल्या असतात आणि त्या आपण फिजिक्सच्या कन्सेप्टमध्ये किंवा त्या रिलेटेड गोष्टीमध्ये आपण ते वापरलेली असतात रिलेटिव्हिटीमध्ये. पण ह्या सापेक्षवादाचा मानवी समाज जीवनाशी, मानवी वर्तणुकीशी काय बरं संबंध असू शकतो? त्याच अनुषंगाने लेखकाने मानवी वृत्तीशी किंवा माणसाच्या वागणुकीशी ह्या सापेक्षवादाचा ताळमेळ जुळून एक सुंदर असं लेखन प्रपंच केला आहे. त्याचाच काही भाग मी तुमच्यासमोर आज सादर करणार आहे. तर जे प्रॅक्टिकल विचारसरणीचे लोक असतात त्यांना उद्देशून त्यांच्याशी हे चर्चासत्र आहे असं आपण इमॅजिन करूया की तुम्ही सगळे प्रॅक्टिकलवादी आहात किंवा प्रॅक्टिकली विचार करणारे आहात किंवा वास्तववादी विचाराशी तुम्हाला जोडून बघायची किंवा त्या नजरेने, त्या अँगलमधून, त्या दृष्टिकोनातून बघायची तुम्हाला आवड आहे. त्या सर्वांसाठी हा लेख वाचणं तर उत्तमच, तुमच्यापर्यंत पोहोचावा म्हणून हा माझा छोटासा प्रयत्न. तर सुरुवात करूया. धड्याचा शीर्षक आहे सापेक्षतावाद समजायलाच हवा.
प्रॅक्टिकल दोस्तों हो, नमस्ते. प्राध्यापक एजाज अहमद यांनी लिहिलेलं आणि उदय नारकर यांनी अनुवाद केलेलं क्रांत्यांचे जनक हे पुस्तक बाजारात आलंय. 20व्या शतकाला त्यांनी क्रांत्यांचं शतक म्हटलंय, रिव्होल्युशनरी इयर. या पुस्तकात रशिया, चीन, भारत, इजिप्त, मेक्सिको, क्युबा, व्हिएतनाम या देशातील क्रांत्यांचे संदर्भ देताना वसाहतवाद, साम्राज्यवाद, समाजवाद, साम्यवाद, राष्ट्रवाद, नाझीवाद, फासीवाद अशा अनेक विचारसरणींचा उल्लेख केला आहे. हे विश्लेषण करताना विचारसरणींचा अंत झाला आहे, त्यामुळे आता क्रांती अशक्य आहे अशी ओरड करणाऱ्यावर प्राध्यापक अहमद यांनी कठोर प्रहार केले आहेत. त्यामुळे पुस्तक वाचताना सारखं वाटत होतं विचारसरणींचे शतक हा या पुस्तकाचा पूर्वार्ध असायला पाहिजे होता. सर्वात गमतीचा भाग म्हणजे प्राध्यापक अहमद यांच्या मतानुसार 21वं शतक अद्याप सुरू झालेलंच नाही आणि भारतासाठी 20वं शतक 1997 मध्ये संपलंय. याचाच अर्थ आज 20 ते 30 वयोगटात असणारा युवक वर्ग 21व्या शतकाचा डाव सुरू करणार आणि काही काळ खेळणार आहे. पण बारकाईने पाहिलं तर लक्षात येते या युवा वर्गाला कोणतीही विचारसरणी आकर्षक वाटत नाही. कोणत्याही विचारसरणीचा स्वीकार करून त्याप्रमाणे जगायला आणि सामाजिक काम करायला आवडत नाही. मी कोणत्याही विचारसरणीचा नाही हे अभिमानाने सांगणाऱ्यांची संख्या वाढत चाललेली आहे. खरं तर यात वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही. पण 20व्या शतकातील वाद समजून न घेता अशी बेफाम वक्तव्य केली जातात, याचं मात्र आश्चर्य वाटतं. ज्यांना 21व्या शतकात जगायचं त्यांनी 20व्या शतकातील वाद कशाला समजून घ्यायचे असा अज्ञानमूलक प्रश्नही विचारला जातो. त्याचा प्रतिवाद न करता इतकंच सांगावंसं वाटतंय की इतर वाद ठेवा बाजूला, निदान सापेक्षतावाद तरी समजून घ्या. सापेक्षतावाद बरोबर 100 वर्षापूर्वी म्हणजेच 1905 मध्ये 26 वर्ष वयाच्या तरुणाने अल्बर्ट आइन्स्टाईनने सापेक्षवादाचा सिद्धांत मांडला. दिनांक 18 एप्रिल 2005 रोजी त्या आइन्स्टाईनचा 50वा स्मृतिदिन आहे. या स्मृतिदिनाचं औचित्य साधून तरुणांनी सापेक्षतावाद समजून घेण्याची प्रक्रिया सुरू केली पाहिजे. मित्रांनो, इतर सर्व वाद सामाजिक सिद्धांत मांडणारे आहेत. सापेक्षतावाद हा वैज्ञानिक सिद्धांत असला तरी त्याच्याकडे सामाजिक सिद्धांत म्हणूनही पाहता येईल. अर्थात सापेक्षतावाद हा काही इझम नाही, हा काही वाद नाही. पण तो कळला तर सर्वच वादांचं आकलन करून घेणं, मर्यादा माहीत होणं सोपं होऊन जाईल. तुम्ही म्हणाल कसं? पण सापेक्षतावाद मुळात समजून घ्यायला कठीण आणि इतरांना समजून द्यायला त्यापेक्षाही कठीण. ही अडचण आत्ताची नाही, ही अडचण त्या सिद्धांताच्या जन्मापासूनची आहे. हा सिद्धांत
1905चा सिद्धांत सर्वमान्य व्हायला किंवा लोकांना पठायला 1920 हे वर्ष उजळलं. मधल्या 15 वर्षाच्या काळात हा सिद्धांत कळलेल्या लोकांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच होती असं म्हणतात. आजही सापेक्षवादावरचं किंवा आईन्स्टाईनचं एखादं पुस्तक वाचून हा सिद्धांत कळेलच याची शाश्वती देता येत नाही आणि तो समजेलच असंही नाही. भौतिकशास्त्रातील मूलभूत संकल्पनांची तोंड ओळख असल्याशिवाय सापेक्षतावाद कळणार नाही. म्हणजे फिजिक्समधल्या काही टर्मिनॉलॉजी आपल्याला माहीत असल्याशिवाय जसं रिलेटिव्हिटीचा काही अंदाज घेता येणार नाही, सापेक्षवादाचा काही ताळमेळ लागणार नाही, तसाच समाजशास्त्रातील मूलभूत विचारसरणींचा परिचय असल्याशिवाय त्याची खुमारी आपल्याला अनुभवता येणार नाही. विश्वाची उत्पत्ती आणि रचना याबाबत विज्ञानाने सिद्ध केलेल्या संकल्पनांची तोंड ओळख असणाऱ्याने सापेक्षतावाद समजून घेण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली तर पहिला धक्का बसतो वर, अप आणि खाली म्हणजे डाऊन या संकल्पनाबाबत. पृथ्वीच्या गोलाकार पृष्ठभागावरील वर आणि खाली पूर्णतः भिन्न आहेत. आणखी पुढचा धक्का म्हणजे एकाच स्थलावरील वर आणि खाली सर्व काळ सारखेच नसतात. म्हणजे एका ठिकाणी एखादी गोष्ट वर किंवा खाली हे सर्व काळ तसेच असतील असंही नाही. अनंत अवकाशात पृथ्वी सतत फिरत आहे. त्यामुळे वर खाली, डावी उजवी, पुढे मागे या दिशादर्शक संकल्पना अर्थहीन आहेत. कारण पृथ्वी फिरते आहे. म्हणून आत्ता जरी मला वाटलं की ही माझी डावी बाजू आहे, ही माझी उजवी बाजू आहे, ही माझी वर आहे, ही माझी खाली आहे, हे आत्ता असेल तरी पृथ्वी सतत ते फिरते, स्वतःभोवती फिरते. म्हणून हे सर्व काळ अशी स्थिती असेल असंही काही नाही किंवा असंही मानता येत नाही. तर ह्या सगळ्या संकल्पना अर्थहीन नसून सापेक्ष आहेत. म्हणजे जरी ह्या गोष्टी एका ठिकाणी आहेत पण त्या सर्व काल नाहीत. म्हणजे इथे असलेलं वर, इथे असलेलं खाली, इथे असलेली डावी, इथे असलेली बाजू ह्या ठिकाणासाठी जरी खरी असली तरी दुसऱ्या ठिकाणावरून हे असंच असेल असं नाही. पण हे सर्व अर्थहीन नसून हे सर्व सापेक्ष आहे. म्हणजे रिलेटिव्ह आहे. कशाच्या तरी संदर्भातच त्याचा अर्थ प्राप्त होतो. म्हणजे संकल्पना स्थलसापेक्ष आणि कालसापेक्ष आहेत. कशाच्या तरी संदर्भ असेल तरच त्याला अर्थ प्राप्त होतो. याचाच अर्थ म्हणजे कुठलीही संकल्पना ही स्थलसापेक्ष आणि कालसापेक्ष असतात. अवकाशातील कोणत्याही स्थळाचं वर्णन करताना 3 मिती, लांबी, रुंदी, उंची, 3 डायरेक्शन पुरेसे आहेत असं म्हटलं जातं. पण हे खरं नाही. ते आईन्स्टाईनने दाखवून दिलं. आईन्स्टाईनच्या सापेक्षवादाने काल ही 4थी मिती बहाल केली. त्यामुळेच विश्वाचा अफाट पसारा आणि त्याचं पूर्ण आकलन करून घेण्यातील मानवाच्या अफाट मर्यादा उघड्या झाल्या. यामुळे मानवाची विचार करण्याची दिशाच बदलली. अंतिम सत्य, संपूर्ण सत्य
आपल्या आकलनाबाहेर आहे हे स्पष्ट झालं. जास्तीत जास्त निरीक्षण घेऊन सत्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करीत राहणं म्हणजेच सापेक्ष सत्याचा शोध घेत राहणं एवढंच आपण करू शकतो. हे सत्य कटू असले तर या सिद्धांताने पुढे आणले. म्हणूनच आयुष्याच्या अखेरीस आइन्स्टाईन म्हणाले होते, वास्तवाशी तुलना करता मानवाला प्राप्त झालेलं शास्त्रीय ज्ञान हे प्राथमिक व बालिश आहे, पण तीच मानवाकडे असलेली सर्वाधिक मौल्यवान बाब आहे.